ऋतू काय सांग मला बोल. हे दही आणि बेसन. हा बरोबर. याचं काय करायचं? केसांना लावायचं कोणाच्या? तुझ्या. काय होतं तू आज घे त्याचा. घाण येतो. हे आता केसांना लावले कसं वाजेल? ठीक आहे ना. पहिले हे माझ्या तोंडाला लाव. तोंड धुतलंय का? अरे मुरुद्दे लाव तशीच. कंटाळा आला आता. हा आता ऋतूकडून आज मी फुल मेकअप करून घेणार आहे. अगं हे हाताव का किती? तोंडाला लावायचं हाताला नाही. आता काय पाय दिला तोंड का चम्मच? मग इथं का किती? आज असं थोपणार आहे का? हा. असं कर ना. मी असंच लावते. मी आधीच सांगते. तुझा फेवरेट पार्टला पण लावते. डोळे झाक. हिला डोळ्याने लावायला आवडतं. अगं डोळ्यांना लावडतं पापणे ना त्याच्यात जर येणार तू म्हणजे पापणी बुवा गेलं मी गंजी होईल. कसं जातील ते? काय केमिकल आहे का? त्या ब्लीच आहे का ते? अगं ते सुकल्यावर अगं मी डोळे कशी बघ. कोण? डॅन्ड्रफ कमी होतो केस का? केस गळायचे थांबता. अगं डॅन्ड्रफ पण जातो बाबा. माझ्या केसात एकदा बोट घालून. हो आहे आहे आहे. खूप आहे. अगं माझ्या केसात बोट जरा. हा तसे दिसत नाही डॅन्ड्रफ कारण दोन्ही सेम झाले. कसं लावायचं मला सांग. अरे मेहंदी कशी लावतो? अगं मेहंदी कशी लावते हेच माहित नाही मला अजून. असं मुळांमध्ये लावायचं की वर? मुळांमध्ये वर नाही लावायचं. एवढं मुळांमध्ये लावायचं? हो हा ठीक आहे. माझी केस बघ केवढी अगं. चल बेडशीट वगैरे खराब होऊ शकतो. पुढे सर. हो बस एवढं. कधी धुतलेले खरं सांगते? 1 वीक पहिले. मी पण. मला पण धुवायचे. अगं तुझे ठीक आहे तुझे बरे राहिले. अगं जरा मागे ये. अगं तू म्हणली आता पुढे जा. मागे म्हणजे डोकं मागे घे असं. गाईज मला रोज असं लावतात ना? हा हो चोळतात. सोडत नाही? चोळतात. गाईज मला ऋतू बघायला काय करते. तुम्हाला असंच आमचा आज फन लव्हिंग ब्लॉग बघायला भेटणार आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. एक काम कर. क्रॉस बघ बस अशी. क्रॉस म्हणजे असं हा म्हणजे 1 साइड. हा का? नीट लावते 2-2 पार्ट करून. अरे देवा का? ही काय करते? आता मी माझं पार्लर खोलणार आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी मला करायलाच लागतील. ऋतू तुझं पार्लर खोललं. तुझ्या पार्लर मध्ये पहिली येणारी कस्टमर मी. पहिली आणि शेवटची. कारण त्याच्यानंतर मी खूप चिडचिड करेन ना. मला काहीच येत नाही पार्लरचं. मी काय त्यांना दोमलं सांगू? मी बोलेल ड्राय स्किन असेल तर प्लिक्स लावा. ऑइली स्किन असेल तर फॉक्सटेल लावा. बस एवढंच माहिती. ते फॉक्सटेल का मी लावते प्लिक्स का तू लावते? ऋतू रिपीट कर. लय भारी वाटत तुम्हाला. खूप छान. ऋतूने आयुष्यात पहिल्यांदा इतकी छान पॉलिश केली. माझ्या तोंडाचं कुठं केलंय बघ ना इकडचं. अगं ते हे झालंय पूर्ण. मुरलं. हा मुरलंय. अयो ऋतू झोपले. लय छान वाटतं काय. आव मला तर आज लाईव्ह घ्यायचं होतं तुझं. असं घेऊ का? नको सगळे पळते. अयो ऋतू लय भारी वाटतं तू. धाव थांब बाहेरून धाव. चांगलं वाटतंय. लई असं वाटतंय सगळं त्या कामावरचा ताण निघाला. अयो ओ माझ्याकडे थांबा 5 मिनिटांनी. ऋतूने सकाळी जे केसांना लावलं होतं ना त्याच्यानंतर मी डिरेक्टली व्लॉग हा स्टार्ट केला आहे. म्हणजे त्याच्यानंतर मी डिरेक्टली आत्ता व्लॉग स्टार्ट करते. आत्ता म्हणजे किती वाजता तुम्हाला दाखवते. 1 सेकंड. आत्ता वाजलेत दिसते 2:30 वाजलेत. 2:30 वाजता व्लॉग स्टार्ट करते. देवपूजा केली. चांगले देव घासून वगैरे देवपूजा केली. हे बघा सुंदर सुंदर दिसत आहेत देव. एक नंबर दिसत आहेत. आता म्हटलं की पटापट हे सगळं आवरून घेते. जरा झाडू वगैरे मारते. लादी पुसते. त्याच्यानंतर निवांत बसते. माझी कामं एकदम आरामात चालू असतात. हो मला काय टेन्शन नसतं. मम्मी पप्पा नसल्यावर तर मी बिलकुलच टेन्शन घेत नाही. फक्त एवढंच की कामं करते बाबा. कामं नाही करत असं नाही आहे. मी ही मशीन ओपन करते कारण ना मम्मीने याच्यात पीठ दळून ठेवलंय. बाई ह्या पिठाचे इतके राडे असतात ना. लय राडे असतात. मला म्हणून हे आवडत नाही असं काही. थांबा 1 मिनिट मी हे जरा सेट करते. हां झालं नीट सेट. झालं.
ते कसं मी तर पहिल्यांदाच ओपन करते. मला मम्मी बोलली होती की ज्वारीचं पीठ त्याने याच्यात दळून ठेवलंय. मम्मी अयो अयो हे काय एवढं खाली पडतंय. थांबा याच्यातलं आता टाकू का पहिले. आता हे असं अयो अयो निघालं. मला ना अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे हो मम्मी. हा बरंच पीठ निघालंय. कारण म्हटलं हे लादी पुसायच्या आधी हे जर नसतं ना मी काढलं तर मग लय बजारा झाला असता. अयो बघा फ्रेंड्स, आता ही रूम मी किती स्वच्छ केली आहे, मस्त केली आहे ना. आशुतोषचं जे सर्व सामान लॅपटॉप वगैरे इयरबड्स वगैरे सगळे जे होते ना ते इकडे ठेवले. इथे खाली लॅपटॉप आहे. हां माझ्या ह्या कपाटाचा ना हा एक हँडल तुटला आहे, मला लावून घ्यायचा आहे. आणि देवाची पण मस्तपैकी पूजा केक करून झालेली आहे. किती सुंदर दिसतात देव. आज घासलेत मी मस्तपैकी, त्या पितांबरीने देव घासून घेतलेत. आता ना मी सकाळपासून ते जे दही लावलेलं ना ते काढलंच नाही. आता ते असं पडेल ना केसामधलं, खरं सांगतो ते थोडं पडतं. तसं जर लगेच शॅम्पू नुसतं करायचं, पण मी लगेच शॅम्पू पण केला. तर ते करायचा कंटाळा येतो मला. केस धुवायचा कंटाळा खूप कंटाळा खूप जास्त. हाय ग टॉवेल वाळत घालते. वाळत नाही घालत म्हणजे दरवाजाला लावून देते. मरू आता कंटाळा आलाय. हायो मी ना खिडकी का नाही बंद केली आहे कारण आहे ना अगरबत्ती इथे चालू आहे. परत त्या अगरबत्तीचा वास पूर्ण याच्यात राहील म्हणून म्हटलं थोड्या वेळ खिडकी उघडी राहू द्या. हाय ग आता जरा फॅन लावून निवांत बसते मी. अयो ऋतूचा मला मेसेज आलाय, आम्हाला बाहेर जायचंय जरा दोघींना. कंटाळा आलाय. ऋतू आज माझ्यासाठी ऋतू डाळ भात घेऊन आले कारण मी काहीच नाही बनवलंय घरात. कारण आशुतोष गेला साखरपुड्याला, कोणाच तरी साखरपुडा होता म्हणून. अचानक ठरतं. अगो मला तर रात्री काय आज काय बोलत माहिती का, अगो मी नाही येणार संध्याकाळी, तुम्ही तुमचं जा तिकडं. मी म्हटलं मला नाही यावंच लागेल. नाही आलं तर नाही आलं, आपण जाऊया कुठेतरी. ते मोकार लांब आहे पण मला तेच खायचंय. यार घट्ट डाळ आवडतं तुला? हो मला घट्ट डाळ आवडते आणि आता मी खाते. माझं कम्फर्ट फूड आहे हे. पण मी चांगलं बनवलं की नाही माहित नाही. छान चांगलं घे शपथ. स्वामी शपथ छान आहे. तिखट कमी थोडं ना, थोडस. कारण मी भाजी तिखट बनवली होती ना आम्हाला मिक्स करून खायला, म्हणून म्हणजे डाळ थोडी कमी. म्हणजे भाजी आता कसं खाल्ला माहिती मला आवडत नाही. हा म्हणून त्याने आणली तुला मी. चांगलं झाले मस्त एक नंबर. तू पहिल्यांदा माझ्या हातचं काहीतरी खाल्लंय. एकदा फक्त ते डोस्याचं ते चटणी खाल्ली, त्याच्यानंतर किती त्याला तर 5-6 वर्ष होऊन गेले. लय छान बनवलं, लय छान. खरं चांगलं मस्त. डाळ कमी आली थोडी. बरोबर माझं हेच लय झालं. आता खा आता आपण बाहेर गेलो असं मी परत खाल्लं असतं म्हणून मला आताच खाऊ. आणि खाल्लं ना आपण तरी काय खायचं माहितीये का, 2च. एक तर वडापाव नाही तर पाणीपुरी, याच्या व्यतिरिक्त काही नाही खायचं. अगं मला खायचंच नाहीये, मला रात्री खायचंय. मला रात्री खायचंय त्याच्यामुळे मला आज खायचंच नाही. तर मी पाणी पिते. माझी खूप टाचा दुखतं, मला सवय नाही ना जेवण बनवायची किचन मध्ये. मोकार चांगली दुखत. छान लागतं छान. तू किती खात असता? सगळ्यात जास्त मी खाणार. आणि बटरस्कॉच कशी लागेल? चालेल कुठली, कुकरची असेल तर कुठली चालते. आईस्क्रीम असण्याची मतलब. तो आपल्याकडे ना तो स्कूपर पाहिजे होता का? हा यार. स्कूप याच्यात तर काजू आहे. हा मग ते फोटो घेतो ना भाई. हे बघ अमूल दादा आहे ते, असं साधं काम पटत नाही. हे बघ मोठा मोठा काजू. आयो आता कोण आलं? आईस्क्रीम डबाव. अरे पण ऋतू मी एवढी काळी बेंद्री दिसते. नाही काळी बेंद्री का? ऋतू आईस्क्रीमचं दाखव एक मिनिट. ऋतूने आईस्क्रीमची टेक्स्चर ऋतूने आईस्क्रीमची बासुंदी केली. बासुंदी एवढी का पिंचळते, गरमी आहे म्हणून. आणि ते बघ पेंट
अगं हो, ही पॅन्ट हिला डोक्याला लावत होते ना त्याच्यामुळे खराब झाली. अगं माझी आंघोळ नाही गेली हे करते त्यांना. चालली आंघोळ करायला. तुला डबा घेऊन आलेली ना मी. हा बुबू बुबू मला फर्स्ट टाइम डबा गेला आणि खरंच छान आहे ऋतूच्या हातचं जेवण मला माहिती आहे. मी तिच्या हातचं बटाट्याची भाजी खाल्लेली जी डोशामध्ये असते ना ती मला ती खूप आवडलेली आणि त्याच्यानंतर मी आज डाळ भात खाल्लाय. ऋतू त्याला किती वर्ष झाले? 5. मोर दॅन 5. कारण तेव्हा मी DY पाटील होते मला जॉबला लागून होतं. मी जस्ट अंड्यातून निघाली होती जेवण बनवायला शिकलेली. नवीन छान केली तिने ना डोशाच्या भाजीत कांदा आणि टोमॅटो टाकलेला बटाट्याच्या याच्यात ना. हा मला आठवते तेव्हापासून मी कायम कांदा आणि टोमॅटोच टाकते. येल्लो भाजी हा छान लागतं थोडंसं असं टँगी फ्लेवर येतो मजा येते असं. नुसतं छान. खायला पण मजा हा येते. आणि त्याच्यासोबत क्रिस्पी डोसा भारी भारी लागतं भारी कॉम्बिनेशन भारी. आता का जा लवकर मला लादी बसून घ्यायची कारण तू असल्यावर काम होणार नाही आणि तू आंघोळ कर आणि दोघी खाली भेटू. हो आशुतोष कुठेतरी गेलाय. आशुतोष अगं तू येईल ना. सो ऋतू आणि मी धावत मेल कंपार्टमेंटमध्ये बसलो कारण आम्हाला फिमेल कंपार्टमेंटमध्ये बसेपर्यंत ट्रेन गेली असती आणि मग परत 10 मिनिटं वाट बघत बसायला लागली असती. म्हणून आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो आणि सगळे लोक आमच्या तोंडाकडे बघत होते कारण आमचा दोघींचा आवाज इतका मोठा होता ना काय सांगू. त्याच्यानंतर आम्ही सीवूडच्या ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये पोहोचलो कारण ऋतूला शॉपिंग करायची होती. बिचारी आजकाल खूप शॉपिंग करते आणि ते पण मॉलमधून. तर मी तिला म्हटलं की जर माझा व्हिडिओ घे तर ती मला म्हणते की इशू हा व्लॉग तू कधी पोस्ट करणार आहे. मी म्हटलं का गं लवकर नाही पोस्ट करणार. ती बोलते आता नको पोस्ट करू बाई माझी मम्मी मग गिफ्ट्स बघेल. गिफ्ट्स म्हणजे हे जे ती शॉपिंग करणार आहे ती बघेल आणि परत बोलेल ही लय खर्च करते हे ते. मी म्हटलं ठीक आहे ओके डन. मी मॉलमध्ये आले. ऋतू बिचारी नेहमीप्रमाणे वॉशरूमला गेली आहे आणि तिला जरा शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही मॉलमध्ये आलो आहे सीवूडच्या मॉलमध्ये आलो आहे. सॉरी तुम्हाला लाईट्स जरा असे दिसत आहेत आणि बाहेरचा नॉईज पण खूप येत असेल. पण मी आत्ता गेले होते माझ्या मम्मी पप्पांसाठी गॉगल्स बघायला लेन्स कार्डच्या याच्यात. तर तिथे 5000ला एक होता पण बाय 1 गेट 1 फ्री आहेत. सो मला त्यांना असं विचारायचं होतं की ठीक आहे बाय 1 गेट 1 फ्री आहे पण मला सेम पर्सनसाठी नको. म्हणजे फॉर एक्झाम्पल मम्मीसाठी जर मी गॉगल घेते तर मला पप्पांसाठी पण म्हणजे मेल आणि फिमेल दोघांसाठी हवं आहे. सो असं मला विचारायचं पण मी अजून विचारलं नाही. म्हटलं ऋतूला येऊ द्या मग मी विचारेन. आणि आता मला लुईस फिलिपमध्ये पण जायचं आहे बघायचं आहे यांचं मॉलमध्ये मॉलमधून येऊन घरी निवांत बसली आहे. आता थोड्या वेळाने मला आणि ऋतूला जायचं आहे जेवायला आणि अर्थात आशुतोष सुद्धा येतो आहे. आशुतोष माझा भाऊ आहे. आणि काय नाही ती ड्रेस चेंज करायला गेली. ती बोली की आता ते कपडे घालणार नाही. ती बोली आता बाहेर जाऊन खूप खायचं आहे म्हणून कपडे लूज घालायचे आहेत. आणि मी तर आल्या पहिली घरातली कपडे घातली. आशुतोष बाहेर गेलाय तो येतोच आहे. तो आला की लगेच निघायचं आहे कारण मग परत दुसऱ्या दिवशी जॉब आहे आणि जॉब असतो. मला तर माहिती किती कंटाळा आहे. तू खरं सांगते हो एका संडेच्या सुट्टीत काहीच होत नाही. प्लीज जॉबवाल्यांनी हा व्हिडिओ बघा आणि सॅटर्डेची सुट्टी द्या. असो तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आता जेवढ्या लोकांनी पाहिलं तेवढ्या लोकांना तर पाहाच आणि ज्या लोकांनी नाही पाहिलं त्यांनी प्लीज पहा. बाय.